नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर खरीप हंगामामध्ये सोयाबीन हे पीक घेणार असाल तर याची बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला याबाबत संपूर्ण माहिती मिळणार आहे. चला मग बघूया. यामुळे आपली बाजारातून बियाणे घेण्याचा जो खर्च आहे तो कमी होणार आहे. आपण घरातीलच बियाणे यासाठी वापरू शकता. सोयाबीन हे स्वपराग सिंचित म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड पीक आहे. एकदा खरेदी केलेली बियाणे आपण सरळ 2 वर्ष आपल्या शेतामध्ये वापरू शकता. घरगुती बियाणे वापरल्यास उत्पादनात मोठी बचत होते. बघा, सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते. याचे बाह्यावरण अत्यंत पातळ असते. तर सोयाबीनचे बी जे वापरणार आहोत ते कशा पद्धतीचे असले पाहिजे, तर मित्रांनो, आपण ज्या वेळेस सोयाबीन पिकाची काढणी केलेली आहे त्यामध्ये 12 ते 16% ओलावा असताना काढणी केलेली असावी. त्यानंतर साठवणूक करताना बियाण्यातील ओलावा 10 ते 12% असावा. आणि आपण हे जे बेण्यासाठी पोते वापरणार आहोत, म्हणजे बेण्याचे पोते जे असणार आहे ते कशा पद्धतीचे असले पाहिजे, म्हणजे एकदम आपण सिमेंटच्या बेडवर ते पोते जोरात आदळलेले नसावे. यावरून काय होते, तर याचे बाह्यावरण जे पातळ आहे ते डॅमेज होते आणि आपले बेणे खराब होते. त्यामुळे वरच्या लाईनमध्ये जे आपण पोते ठेवलेले आहे ते आपण बेण्यासाठी वापरू शकता. बघा, आपण बेण्याची तपासणी करताना किती पर्सेंटेज उगवणी आहे हे तपासताना मृत बियाणे कसे ओळखायचे, आणि आपले जर हे पर्सेंटेज 70%पेक्षा जास्त आले तर ते आपण पेरणीसाठी या बियाण्याचा वापर करू शकतो. पेरणीसाठी बियाण्याची उगवण क्षमता किमान 70% असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण 100 पैकी किमान 70 दाण्यांना निरोगी कोंब येणे गरजेचे आहे. बाजारातील महागडे बियाणे असो वा घरचे बियाणे असो, तपासणी केल्याशिवाय आपण पेरणी करू नये. आता घरच्या घरी उगवण क्षमता तपासण्यासाठी आपण 3 पद्धतीचा अवलंब करू शकतो. यामध्ये पहिली पद्धत आहे गोनपाट पद्धत, त्यानंतर वर्तमानपत्र पद्धत आणि तिसरी पद्धत आहे पाण्यात भिजवून. या ठिकाणी गोनपाट पद्धतीबद्दल आपण माहिती बघूया. या पद्धतीसाठी आपल्याला साधारणतः 6 ते 7 दिवसाचा कालावधी लागतो. ही सर्वात अचूक आणि खात्रीशीर पद्धत आहे. याची सर्वाधिक शिफारस केली जाते. त्यानंतर दुसरी पद्धत आहे वर्तमानपत्र पद्धत. यासाठी आपल्याला 4 दिवसाचा कालावधी लागतो. यासाठी कमी वेळ असताना जलद तपासणीसाठी या पद्धतीची शिफारस केली जाते. त्यानंतर पाण्यात भिजवून केवळ 5 ते 6 मिनिटांमध्ये आपण जे बेणे वापरणार आहोत, बियाण्याच्या टरफलाला म्हणजेच सीडकोटला इजा झाली आहे का हे त्वरित तपासण्यासाठी आपण पाण्यात भिजवून ही प्रक्रिया म्हणजेच उगवण क्षमता बघू शकतो. पुढे बघा, आता प्रत्येक स्टेप कशी करायची आहे, तर आपण गोनपाट पद्धतीबद्दल माहिती बघूया. धान्यातून सरसकट 100 दाणे आपल्याला घ्यायचे आहेत. 100ला 100 दाणे एकदम चांगल्या पद्धतीचे घ्यायचे अशी पद्धत नाही मित्रांनो. यामध्ये आपण खराब दाणे देखील घ्यायचे आहे. म्हणजे आपण मुठभर दाणे घेतले, त्यामध्ये खराब आले तरी चालेल. त्यामध्ये आता दुसरी स्टेप बघा, आपण याची मांडणी कशी करायची आहे. गोनपाट जो आहे तो ओला करायचा आहे. त्यावर 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावर 10-10च्या लाईनने, म्हणजे 10 आडव्या आणि 10 उभ्या अशा पद्धतीने आपल्याला 100 दाणे ठेवायचे आहेत. त्यानंतर तिसरी स्टेप आहे, याला आपण गुंडाळायचे आहे. यावर काय करायचं आहे, दुसरा एक गोनपाट ठेवायचा आहे. आपण पूर्ण बिया ठेवल्यानंतर 100 बिया 10 बाय 10वर, म्हणजे 10 आडव्या आणि 10 उभ्या अशा बिया ठेवल्यानंतर त्यावर दुसरा एक ओला गोनपाट ठेवायचा आहे आणि चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला गुंडाळून सावलीमध्ये ठेवायचं आहे. ही प्रक्रिया आपल्याला 6 ते 7 दिवस करायची आहे. त्यामध्ये दररोज त्यावर पाणी शिंपडायचे आहे. आणि शेवटची स्टेप म्हणजे काय असणार आहे, यामधून आपल्याला निकाल दिसणार आहे. 7 दिवसानंतर आपल्याला हा गोनपाट उघडायचा आहे. यामध्ये बघायचं आहे किती बिया अंकुरित झालेल्या आहेत, म्हणजे त्यांना
निरोगी कोंब आलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे आणि यावरून आपण ठरवू शकता 70पेक्षा अधिक बिया जर चांगल्या पद्धतीने निरोगी कोंबासहित उगवल्या असतील तर हे बियाणे पेरणीसाठी उत्तम आहे आपण समजू शकतो. आता पुढे बघा, दुसरी जी जलद तपासणीची पद्धती आहे ती आहे वर्तमानपत्र पद्धत. यामध्ये पहिली पायरी आहे वर्तमानपत्राला 4 घड्या पाडून जाड करायचा आहे आणि पाण्याने पूर्णपणे ओला करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला जर ह्या गोष्टी समजत नसतील तर आपल्याला यासाठी प्रॅक्टिकल व्हिडिओ हवा असेल की प्रत्येक प्रक्रिया कशी करायची आहे तर आपण कमेंट करून विचारू शकता. आपण त्यावर व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ. आता ही पहिली स्टेप झालेली आहे. वर्तमानपत्राला 4 घड्या पाडून जाड करायचं आहे आणि पाण्याने पूर्णपणे ओले करायचे आहे. त्यानंतर दुसरी प्रक्रिया आहे, एका रांगेत समान अंतरावर सोडून 10 बिया ठेवायच्या आहेत, आडव्या आणि उभ्या. अशा पद्धतीने आपल्याला 100 बिया वर्तमानपत्रामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यावर दुसरा वर्तमानपत्र ठेवून आपल्याला 10 गुंडाळ्या करायच्या आहेत. या ओल्या गुंडाळ्या केलेल्या जो न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र आहे ते एका पॉलिथिन पिशवीमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून ओलावा टिकून राहणार आहे. त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला 4 दिवसानंतर ह्या गुंडाळ्या उघडून किती बीज अंकुरित झालेले आहेत हे बघायचं आहे. यामध्ये देखील 70पेक्षा जास्त जर बिया चांगल्या पद्धतीने अंकुरित झाल्या असतील तर हे बियाणे लागवडीसाठी चांगले आहे असे आपण समजू शकतो. आता तिसरी प्रक्रिया बघणार आहोत, उगवण क्षमतेनुसार बियाणे दर निश्चिती. यामध्ये बघा, उगवण क्षमता आपण चेक केली, त्यामध्ये 70%पेक्षा जास्त उगवण क्षमता असलेले बियाणे आपण शेतीसाठी वापरू शकतो, म्हणजे पेरणीसाठी वापरू शकतो. तर 70%पेक्षा कमी आले असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी बघा, उगवण क्षमता आणि बियाणे दर तर किती किलो प्रति एकर आपल्याला लागणार आहे. जर आपली उगवण क्षमता 70% आलेली असेल तर आपल्याला बियाणे लागणार आहे 30 किलो प्रति एकर. आपली उगवण क्षमता 65 ते 69% आली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 30.5 ते 32.5 किलो प्रति एकर बियाणे लागणार आहे. 60 ते 64% आपली जर बियाणे उगवण क्षमता दाखवली असेल तर आपल्याला 33 ते 35 किलो बियाणे प्रति एकर लागणार आहे. या ठिकाणी बघा, रुंद वरंबा सरी या पद्धतीने पेरणी यंत्राने पेरणी केल्यास प्रति हेक्टरी 50 ते 55 किलो बियाणे वापरावे लागणार आहे. आता आपल्याला सीड ट्रीटमेंट करताना काय काळजी घ्यायची आहे, तर यासाठी आपल्याला बुरशीनाशक ची ट्रीटमेंट करताना आपण थायरम प्रति किलो बियाण्यास 3 ग्राम या पद्धतीने वापरू शकतो. तसेच आपण जैविक बीज प्रक्रिया करणार असाल तर त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक वापरू शकतो. हे आपल्याला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर पैठण रोड या ठिकाणी मिळणार आहे. तसेच विविध कृषी विज्ञान केंद्रामध्ये हे बुरशीनाशक आपल्याला उपलब्ध आहे. त्याचा फायदा काय होणार आहे, जमिनीतील बुरशीजन्य रोगांपासून आपल्या बियाण्याचे प्राथमिक संरक्षण होणार आहे. त्यानंतर आपण जीवाणू संवर्धक यामध्ये आपण रायझोबियम आणि PSB प्रत्येकी 200 ते 250 ग्राम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास आपण वापरू शकतो. यामुळे नत्राचे स्थिरीकरण आणि स्फुरद उपलब्ध करून देतात. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, बीज प्रक्रियेचा योग्य क्रम दिलेला आहे. पहिली पायरी आहे बियाण्यावर प्रथम बुरशीनाशकाची. यामध्ये आपण जैविक बुरशीनाशक देखील वापरू शकतो, जसे की आपण मागील स्लाईडमध्ये बघितले. ट्रायकोडर्मा आपण वापरू शकतो. तसेच आपण केमिकल बुरशीनाशक वापरणार असाल तर थायरम 3 ग्राम प्रति किलो या पद्धतीने आपण वापरू शकतो. त्यानंतर आपण रायझोबियम व PSB वापरायचे आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपले बियाणे सावलीमध्ये 3 तास वाळवायचे आहेत आणि उन्हामध्ये आपल्याला हे बियाणे वाळवायचे नाही. आता पेरणी करताना आपल्याला काय करायचं आहे, सोयाबीन
ची पेरणी करताना 1 ते 1.5 इंच म्हणजेच 2.5 ते 4 सेंटीमीटर खोलीवरच करायची आहे. या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेले आहे. आपण कोणत्या मातीच्या कोणत्या प्रोफाईलमध्ये हे बियाणे लागवड केल्यास त्याचा उपयोग कशा पद्धतीने होतो आणि त्याची उगवण क्षमता चांगली राहते किंवा बिघडते, या ठिकाणी आपण बघू शकता. खोली कमी असल्यास मातीत पुरेसा ओलावा न मिळाल्यास बियाणे सुकून जाते. त्यानंतर आपण 1 ते 1.5 इंच म्हणजेच 2.5 सेंटीमीटर ते 4 सेंटीमीटर खोलीवर जर बियाण्याची पेरणी केली तर या ठिकाणी बघू शकता चित्रामध्ये चांगल्या पद्धतीने बियाण्याची उगवणूक झालेली आहे. आणि त्यापेक्षा जर जास्त खोलीवर म्हणजेच 2 इंचपेक्षा जास्त खोलीवर जर आपण बियाणे पेरले तर जमिनीचा कडक थर फोडून बीजदले आणि नाजूक कोंब वर येण्यास असमर्थ ठरतात. मित्रांनो, अशा पद्धतीने बघा आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि आपल्याला व्हिडिओमध्ये काही समजले नसेल किंवा आपल्याला ही प्रॅक्टिकल पद्धतीने प्रक्रिया कशी करायची आहे हे जर समजले नसेल तर कमेंट करून विचारू शकता. आपण यावर एक सविस्तर व्हिडिओ एकदम तर ही प्रक्रिया आपण प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घेण्यासाठी गोणपाटावरील तसेच वर्तमानपत्राचा वापर करून उगवण क्षमता कशी तपासायची याबाबत संपूर्ण व्हिडिओ आपल्याला लवकरच आपल्याला जर समजला नसेल तर आपल्या चॅनलवर ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे. असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.